नमस्कार मंडळी, माई मोहन ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे शनिवार आणि आम्ही माझं हे जे सोरायसिस वगैरे आहे ना, हे झालंय हाताला आणि पायाला वगैरे सगळीकडे झालेलं आहे आणि बारीक बारीक पुरळ उठलेले आहेत, ते पण दाखवायचं आहे। तर त्यासाठी आम्ही डॉक्टरकडे जाणार आहोत। तर बाळाचे बाबा फ्रेश होऊन चहा वगैरे पिऊन ऑफिसला गेले आहेत, तर तिकडं थोडं सगळ्यांना कामं सांगून येणार आहेत। तोपर्यंत मी सगळं आवरलं आणि बाळाची आंघोळी वगैरे झालेली आहे। त्याला आता असंच साधं घातलेलं आहे, नंतर जाताना रेडी करणार आहे। मी हाच ड्रेस घालणार आहे मी आता, आणि थोडं मला पण तयार व्हायचं आहे। तर आत्ता चपाती भाजी सगळं झालेलं आहे। हो, तू पण येणार? तू पण येणार? बाबांनी मी जाऊ काय? तू पण येणार? तू येणार काय बाबांनी मी जाऊ दोघं? हां, तू येणार समर्थ? तू येणार आहेस? हां, समूला पण घेऊन जाणार की मी बाळा, त्याचं कसं? स्वयंपाक वगैरे सगळं केलं होतं, पण खाण्यासाठी वेळ नव्हता, त्यामुळे आम्ही 10 वाजता घरातून निघालो। 11 ते 1 एवढंच मॅडमचं अपॉइंटमेंट टाईम असतं, त्यामुळं मला जाणं गरजेचं होतं फास्ट। आणि ते 15 दिवसातून एकदाच पुण्याला येतात, मुंबईमध्ये असतात त्यांचं क्लिनिक। तर बाळ झोपी गेला इथेच मध्येच, आणि हे मेट्रो आहे, मेट्रो जाते इथून। तरी नदीचं पाणी सगळं रस्त्यावर आलेलं आहे आणि लोक गाड्या वगैरे धुत आहेत इथे। तर बाळाचे बाबांना ऑफिसला परत जायचं होतं, ते आम्हाला डॉक्टरकडे सोडून परत निघणार होते। आज खूप जास्त बाळ किरकिर करत होता, कारण माहीत नाही, पण त्याला दाढ पण येत आहेत, त्यामुळं पण तसं होत असावं। तर मी थोडे 2 पायजमाज आणि एक टॉप घेतला आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच तुम्हाला। आणि दिवसाचा रस पिला, प्रचंड भूक लागली होती, बाबांची वाट बघत होतो। बघा सगळे अशी उचपून काढल्या बाळानं, आणि आज काय माहीत नाही चिडचिड केवढं करत होता, अक्षरशः खूप म्हणजे खूप चिडचिड करत होता। बाहेर गेला की शांत राहायचा तो, पण सध्या लोकांना बघून जास्त करतो आणि मला मारायला लागला। आणि ते दिसत असेल तुम्हाला, नक्कं लावलाय सगळी, इथं इथं नक्कं लावलाय, असा ओरबडला, आणि केस सगळ्या उचपून काढलाय असे करून। आणि माझी हालत ही झाली आता, अक्षरशः वैताग आणला त्यांना मला। मी चिडचिड माझी पण झाली खूप, म्हणजे खूप मी कंट्रोल केलं, पण मला ओरडावंच लागलं शेवटी त्याला, आणि ओरडलं की रडायला लागला। त्यांचे बाबा तोपर्यंत मला हँडल करणं शक्य नव्हतं। बाहेर गेलं की असं करत नाही, पण आज काय झालं माहीत नाही। जाऊ दे, सकाळी चांगला दिवस होता, दुपारपर्यंत म्हणजे खराब झाला। आता तो झोपला आहे, त्याला झोपवलं, म्हणजे दवाखान्यावरून वगैरे जाऊन आलो आम्ही, आणि आता जेवण वगैरे झाली आमची। बाळाचे बाबा आम्हाला सोडून जेवण वगैरे करून गेले ऑफिसला, आणि मी आता त्याला झोपवलं, खायला प्यायला दिलं आणि झोपवलं पहिले, कारण का झोप झाली नाही तरी चिडचिड होते, भूक लागली तरी चिडचिड होते, त्यामुळं खायला प्यायला देऊन झोपवलं आता। आणि तो अंगावर पण झोपला होता मगाशी, तरी पण काय माहीत कसं काय, खूप वैताग आणला। मी दाखवले असते ना तुम्हाला केस वगैरे ओढायचं, तर भयानक ओढतो केस वगैरे। आणि असं नक्क मी दर आठवड्याला कट करते नक्क, तरीसुद्धा कशी काय नक्क लागतात त्याची मलाच माहीत नाही। एकदम बारीक कट असतात, तरी पण शार्प किती असतात मला तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही। इथं आणि इथं 2-3 ठिकाणी असं ओरपडलं आहे, त्यामुळं चीर पडले, तर खूप खराब दिसत आहे। ह्याच्यामध्ये केवढं दिसतंय मला माहीत नाही, जाऊ देत आहे। केसांची आणि माझ्या चेहऱ्याची हालत झाली आता, आणि डॉक्टरकडे जाऊन आले मी। तर मला रिझल्ट आला की मी त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती देईन। तर सध्या मी रिझल्ट येईस्तोपर्यंत वाट बघणार आहे। बघूया, स्किनचं म्हणजे खूप वाढलं आहे, त्यामुळे मला कंटाळा आला आहे, आणि एकूणच सगळ्याचाच कंटाळा आला आहे। काय करायचं समजत नाही आहे, कारण का एक्साइटमेंटमध्ये काहीही करायचं म्हटलं तरी हे स्किनचं इश्यू होतं, आणि रात्री मला 2-2 तास खाज पडते आणि मी खाजवून घेत बसते, आणि खाजवल्यामुळं ते जास्त वाढतं, आणि त्याचं म्हणजे रक्त येतं त्याच्यातून, दुखामधून त्या। तर मला बरं वाटलं तर मी काय काय केलं, काय काय नाही, हे 15 दिवसांनी तुम्हाला मी रिझल्ट दाखवेन। त्यानंतर आधीचं आता हे आत्ता काय आहे माझी सिच्युएशन ती मी रेकॉर्ड करते, आणि त्यानंतर 15 दिवसानं आत्ता स्किन कशी झाली ते पण मी रेकॉर्ड करते। मधला थोडं बरं वाटत नव्हतं, अंग जरा गरम झालं होतं, आणि त्यामुळं मग मी त्याला चेअरअप करण्यासाठी टी व्हीमध्ये लहान मुलांची गाणी लावली आणि त्याच्यासोबत डान्स केला। थँक्यू फॉर वॉचिंग। कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा।